आत्ताच रशियाचे प्रेसिडेंट पुटिन यांनी भारताला भेट दिली होती आणि तो दौरा अत्यंत यशस्वी झाला होता. आणि आता मीडियामध्ये बातम्या येत आहेत की युक्रेनचे जे प्रेसिडेंट आहेत झेलेन्स्की हे सुद्धा जानेवारीच्या महिन्यामध्ये भारताला भेट देण्याची शक्यता आहे. तर या सगळ्या बाबीचं आपण विश्लेषण कसं करतो? युक्रेन आणि रशिया या युद्धामध्ये भारताची जी भूमिका आहे ती बॅलन्स करण्याची आहे. म्हणजे आपल्याला युद्ध नको. आपली इच्छा आहे की डिप्लोमसी म्हणजे मुत्सद्देगिरीच्या मदतीने दोन्ही राष्ट्रांनी आपले प्रश्न सोडवावे आणि युद्ध हा उपाय नाही आहे. आपण तटस्थ नाही, परंतु आपण कुठल्याही पक्षाच्या, कुठल्याही देशाच्या बाजूनी नाही, परंतु युद्ध थांबवावं अशी ही आपली भूमिका आहे. आता तसं म्हटलं तर आंतरराष्ट्रीय लेव्हलला भारताचं जे डिप्लोमॅटिक स्टेचर म्हणजे जे त्यांचं मुत्सद्देगिरीचं जे स्थान आहे त्याचं महत्त्व वाढतं आहे. आणि जगाला असं वाटतं आहे की युक्रेन रशिया युद्ध थांबवण्यामध्ये भारत एक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. आपण जर बघितलं तर आत्ताच युक्रेन रशिया युद्ध थांबवण्याकरता डोनाल्ड ट्रम्प यांनी एक प्लॅन दिलेला आहे, परंतु तो जो प्लॅन आहे तो युक्रेनला मान्य नाही. याच्याशिवाय युरोपची राष्ट्र अजून एक प्लॅन तयार करत आहेत, परंतु तो रशियाला मान्य नाही. म्हणजे USA प्लॅन युक्रेनला मान्य नाही, युरोपियन युनियनचा प्लॅन जो आहे तो रशियाला मान्य नाही. आणि रशिया आणि युक्रेनमध्ये कुठलाही कॉमन मीटिंग ग्राउंड म्हणजे कॉमन मुद्दा हा निघत नाही आहे. तर अशा वेळेला भारताची भूमिका ही महत्त्वाची होऊ शकते. आपण जर दोन्ही राष्ट्रांना थोडंसं मध्यम मार्गाचा रस्ता घेऊन जर युद्ध थांबवण्यामध्ये आपल्याला जर यश आलं तर अर्थातच यामुळे आपलं महत्त्व आंतरराष्ट्रीय लेव्हलला अत्यंत वाढेल. परंतु ज्यावेळेला आपण डिस्पॅशनेटली म्हणजे अतिशय ॲनालिटिकली विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला असं दिसतं की हे युद्ध थांबवणं इतकं सोपं नाही आहे. कारण दोन्ही देश म्हणजे युक्रेन आणि रशिया दोघांच्याही भूमिका एकमेकाच्या अत्यंत विरोधात आहेत. दोघंही राष्ट्र कुठलंही पाऊल मागे घेण्याकरता तयार नाही आहे. तर त्याच्यामुळे युद्धविराम होऊन युद्ध थांबण्याची शक्यता सध्या तरी कमी दिसते आहे. परंतु एवढं नक्की की जर काही झालं तर भारत नक्कीच या युद्धाची तीव्रता कमी करण्याकरता सीजफायर करण्याकरता एक महत्त्वाचं पाऊल उचलू शकतो. आणि यामुळेच जे युक्रेनचे राष्ट्रपती आहेत झेलेन्स्की यांना भारतामध्ये येण्याचं निमंत्रण मिळालेलं आहे. आणि आशा करूया की यामधून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल आणि रशिया आणि युक्रेनचं जे युद्ध आहे ते थांबेल आणि ज्यामुळे भारताचं स्थान जागतिक स्तरावर अत्यंत महत्त्वाचं बनेल.